नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या बुधवार 27 ऑगस्ट 2025 उद्या श्री गणेश चतुर्थी आहे। म्हणजेच उद्या आपल्या सर्वांच्या घरी आपले लाडके गणपती बाप्पा यांचं आगमन होणार आहे आणि आपण सर्वजण या एका दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो। अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजणच गणपती बाप्पांची वाट पाहत असतात। आता आपल्याला उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कधी करायची आहे, योग्य वेळ कोणती किंवा मुहूर्त कोणता आहे की त्या वेळेतच आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे। आणि तसेच आपल्याला उद्यापासून म्हणजे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची एक अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे की जी सेवा केल्याने गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात। आपल्या घरामध्ये सुखाचं आणि सौभाग्याचं वातावरण तयार होतं। तसेच आपल्या घरात जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर राहते, टिकून राहते। लक्ष्मीचं आगमन या सेवेने आपल्या घरामध्ये होत असतं। तर याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। नमस्कार, मी साधना। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर उद्या 27 ऑगस्ट म्हणजे बुधवार श्री गणेश चतुर्थी आहे। तर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी, प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी मुहूर्त कोणता आहे तर बघा, 26 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी रोजी दुपारी 3:55 चतुर्थीची तिथी जी आहे ती सुरू होत आहे आणि तिची समाप्ती बुधवारी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:25 होत आहे। तर आपल्याला बुधवारी श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायची आहे। तर बघा, तुम्ही जर अगदीच वेळ आणि मुहूर्त जर तुम्हाला पाळायचा असेल आणि त्या वेळेतच तुम्हाला शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायची असेल तर उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:40 या वेळेमध्येच आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने पार्थिव गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे। परंतु जर तुम्हाला काही कारणास्तव या वेळेमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी नाही जमलं तर तुम्ही अगदी 27 ऑगस्ट म्हणजे बुधवारच्या दिवशी अगदी सूर्योदयापासून म्हणजे पहाटेपासून ते दुपारी 3:25 या वेळेत कधीही गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकतात। आता सर्वांनाच 11:05 ते 1:40 या वेळेतच गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करता येईल असं होणार नाही। तर तुम्ही जेव्हा दिवसभरात वेळ मिळेल त्या वेळेत गणपती बाप्पांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे। परंतु दुपारी 3:25 आतच गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा तुम्ही आग्रह धरा। अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना आपण सामूहिक म्हणजे आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी मिळून आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक आपल्याला गणपती बाप्पा अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे। बघा, आपल्याला गणपती बाप्पांना आवडीचं जे काही असेल तर त्या म्हणजे दुर्वा आहे। आपल्याला आपल्या दुर्वांची सेवा आणि गणपती अथर्वशीर्षाची सेवा गणपती बाप्पांसाठी करायची आहे। बघा, या सेवेसाठी तुम्ही पहिल्या दिवशीच म्हणजे उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी संकल्प करून घ्यायचा आहे की तुम्हाला गणपती बाप्पांच्या ही सेवा करायची आहे। बघा, ही सेवा कुठली तर आपल्याला गणपती बाप्पांना 21 दुर्वाच्या ज्या काड्या आहेत त्यांची एक जुडी करून घ्यायची आहे। 21 दुर्वा घ्यायच्या आहे आणि त्या 21 दुर्वा आपल्याला हळद ओली करायची आहे। त्या हळदीमध्ये ती हळद ओली करून घ्यायची आहे आणि त्या दुर्वांच्या देठाला आपल्याला ते हळद लावून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून आपल्याला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। बघा, ही सेवा आपल्याला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे यावर्षी गणपती बाप्पा 10 दिवस राहणार आहे, त्यामुळे 10 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला ही 11 वेळा श्री गणपती अथर्वशीर्षाची सेवा करायची आहे। बघा, आपण ज्याप्रमाणे स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृताचे 7 पाठ करत असतो किंवा 11 पाठ करत असतो त्याप्रमाणेच आपल्याला गणपती बाप्पांच्या गणपती अथर्वशीर्षम या सेवेमध्ये गणपती अथर्वशीर्षाचे
11 आवर्तनं करायची असतात, म्हणजे आपल्याला 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं असतं. आता हे गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. ते फलश्रुती सोडून फलश्रुती तुम्हाला म्हणायची नाही आहे. तुम्हाला ही सेवा गणपती बाप्पांच्या विसर्जनापर्यंत करायची आहे, म्हणजे स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत करायची आहे, म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत करायची आहे. म्हणजेच तुम्हाला दररोज 11 वेळा श्री गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे, फलश्रुती म्हणायची नाही. परंतु शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून झाल्यानंतर 1 वेळा फलश्रुती ही म्हणायची आहे. म्हणजे 11 शेवटच्या दिवशी तुम्हाला 11 आवर्तनं गणपती अथर्वशीर्षाची करून झाल्यानंतर एकदा फलश्रुती ही म्हणायची आहे. त्यामुळेच तुम्हाला ही सेवा सुरू करत असताना संकल्प करायचा आहे. बघा, कुठलीही सेवा ही संकल्पानेच पूर्णत्वास जात असते. म्हणजे संकल्प करून जर आपण एखादी सेवा केली तर आपण ती सेवा करण्यासाठी बांधले जातो, म्हणजे आपल्याला ती सेवा ही करावीच लागते आणि त्यामुळेच आपल्याकडून ती सेवा पूर्ण होत असते. त्यामुळे आपल्याला उद्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी संकल्प करायचा आहे. एका उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्यायचं आहे, त्यात गंध, अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे गणराया, मी आजपासून गणपती स्थापनेपासून ते गणपती विसर्जनापर्यंत रोज गणपती अथर्वशीर्षाची 11 आवर्तने करणार आहे आणि तुम्ही ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील ती इच्छा गणपती बाप्पांना सांगून तुम्हाला या सेवेचा संकल्प सोडायचा आहे. बघा, ही सेवा अतिशय फलदायी आणि प्रभावी आहे. ही सेवा तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही केली तर तुमची ती इच्छा नक्कीच गणपती बाप्पा लवकरच पूर्ण करतात. या सेवेचे अनुभव खूप मोठे आहे. त्यामुळे उद्यापासून आपल्याला ही सेवा करायची आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 21 दुर्वाच्या काड्या घ्यायच्या आहे. बघा, 3 पानांची एक दुर्वा तयार होते. अशा तुम्हाला 21 काड्या घ्यायच्या आहे आणि त्याची एक जुडी करून हातावर ठेवायची आहे. ती थोडीशी ओली हळद लावून घ्यायची आहे. आता गणपती बाप्पांची जिथे तुम्ही स्थापना केलेली असेल तेथे तुम्हाला आसन टाकून गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला ती दुर्वांची जुडी ठेवायची आहे. आता दुर्वांची जुडी कशी ठेवायची, तर त्याचा शेंडा तुमच्याकडं आला पाहिजे आणि जे देठ आहे ते गणपती बाप्पांकडं आलं पाहिजे. जी हळद लावलेलं देठ आहे ते गणपती बाप्पांकडं आलं पाहिजे असं तुम्हाला बसायचं आहे आणि तो उजवा हात तुम्हाला तुमच्या समोर धरायचा आहे आणि 11 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण हे करायचं आहे. 11 वेळा पठण करेपर्यंत तुम्हाला ती दुर्वाची जुडी हातातच ठेवायची आहे आणि 11व्या वेळेस जेव्हा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ती दुर्वाची जुडी जी आहे ती तुमच्या डोळ्यांना आणि कपाळाला लावून दर्शन घेऊन ती गणपती बाप्पांच्या चरणामध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांकडे तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील, मनोभावे तुम्हाला पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि ही सेवा खरंच खूप प्रभावी आहे. गणपती बाप्पा आपली जी काही इच्छा असते ती पूर्ण करतात. या सेवेने आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येत असतात. ते लक्ष्मी मातेला सोबत घेऊन येत असतात आणि म्हणूनच ही सेवा केल्याने लक्ष्मी माता देखील आपल्यावर खुश होते. म्हणजे आपल्या ज्या काही आर्थिक पैशासंबंधीच्या अडचणी असतील त्या दूर होतात. घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास सदैव राहतो. जो काही पैसा असेल तो स्थिर राहतो, टिकून राहतो आणि आपल्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांना आपण विद्येची देवता मानतो, म्हणून आपल्या मुलांवर गणपती बाप्पांचा सदैव आशीर्वाद राहतो. म्हणूनच ही गणपती अथर्वशीर्षाची सेवा खूप महत्त्वाची आणि फलदायी आहे. बघा, किमान 1 वेळा गणपती बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरामध्ये आहे तेवढ्या दिवस किमान 1 वेळा तरी दिवसातून आपण गणपती अथर्वशीर्षाचं पठण हे केलंच पाहिजे. याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. तर अशा प्रकारे उद्यापासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची ही गणपती अथर्वशीर्षाची 11 आवर्तनांची सेवा पूर्ण करायची आहे. या सेवेने तुम्हाला कोणकोणते अनुभव येतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.